रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हार. हे बघा, मला आता नर्मदा परिक्रमा संपून 15 दिवस झाले पहा. तर मी परिक्रमा आता सध्या घरीच आहे. तर परिक्रमेत असताना जरा थोडं मी व्यंग असल्यामुळं मला जरा पायाला थोडा त्रास झाल्यामुळं मी जरा दवाखान्यात औषध उपचार केले. काय फरक नाही. डॉक्टर म्हणले आराम केल्याशिवाय तुम्हाला काय फरक पडणार नाही, तर तुम्ही आराम करा. तर सध्या मी आता घरी आरामच करत आहे पहा. तर आता हे यूट्यूबच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला बरेचसे व्हिडिओ पाठवले परिक्रमेचे. काही अडचणी आल्या पण तरी मी मिळेल तसं मी व्हिडिओ पाठवत राहिलो. परंतु त्या व्हिडिओमध्ये मला बरेच लोकांनी कमेंट केल्या. त्या कमेंटने सुद्धा मी अति उत्साहित मला येत राहिला. त्या कमेंट पाहून लोक असे मला चांगल्या कमेंट करायचे की तुम्ही जा, व्यवस्थित तुमची परिक्रमा पूर्ण होईल, सगळं होईल. आणि नर्मदा परिक्रमा ही अगदी मैया संपूर्ण करून घेते. फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. इच्छाशक्तीच्याच याच्यावर मला जाताना सुद्धा बऱ्याच अडचणी आल्या. कुणी नाही म्हणे तुम्ही अपंग आहे, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला कोण काय करेल. पण माझी इच्छाशक्ती प्रबळ होती. मी कुणाला जुमानलं नाही, मी गेलो. आणि पण तरी पण मला सगळं माझं आणि जाताना माझ्याकडं पैशाचा प्रॉब्लेम होता. 2-2.5 हजार रुपयात मी म्हणलं जायचं. पण काही नर्मदा मैया संपूर्ण घेते. 2.5 हजार रुपये मी घरी आलो ते मी परत माघारी घेऊन आलो. मग खर्च भरपूर झाला. पण ती मैया सगळं करते बघा. नुसतं विचार केला तरी तिथं टाकता जी वस्तू पाहिजे ती वस्तू मिळते. साधारण आपल्याला निरमा घ्यायचे, साबण घ्यायचे, दुकानात गेलं तर कोणी पैसे घेत नाही. मेडिकलमध्ये गेलं औषध घ्यायचे, ते औषधाचे पैसे घेत नाही. डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर इंजेक्शन फुकट पैसे घेत नाही. अहो पैसाच खर्च नाही. त्या परिक्रमेला जाताना इतके असे अनुभव आले साक्षात. म्हणजे कधी घरच्या माणसापेक्षा, घरचे तर माणसं स्वार्थी आणि ते सगळं एक म्हणजे एक हे असतं. पण तिथं जी माणसं भेटतात तर ती एकदम निर्मळ मनाची आणि साक्षात खरोखर प्रेम करणारी माणसं असतात. आणि ते एक रामराज्यच त्याला म्हटलं जातं. तर असे मला भरपूर अनुभव आले पहा. आता दुसरी गोष्ट, नर्मदा परिक्रमाला मी गेलो. जाताना जोडीदार होते, ते नंतर मला सोडून आले. मला पुढं चांगले आणखी जसं मैया सगळं जोडीदार देते, सगळं कठी देते, काय अडचण नाही. पण फक्त मनाची अगदी संपूर्ण चांगल्या विचाराने जर गेलं तर परिक्रमा अगदी संपूर्ण तिथं दुसरं विचारच काही येत नाही. नामस्मरण नर्मदे हर याशिवाय दुसरं तिथं डोक्यात विचारच नाही. नवीन माणसं संत महंत भेटत राहतात, त्यांचे विचार याच्यामध्ये दिवससुद्धा समजत नाही. घरी फोन करायसुद्धा वेळ मिळत नाही. आणि आता बरेच लोकांनी मला कमेंट केल्या, मला नंबर द्या, तुमचा नंबर द्या, पाठवा तुमचं. पण मला साधं त्यांच्या कमेंटला उत्तरसुद्धा मला देता येत नव्हतं. आणि फोन नंबर देणं सगळ्यांना मला अशक्य होतं. तर त्यामुळं मी त्याची टाळाटाळ केली नंबर देण्यापासून, याच्यापासून. तर असं ह्या परिक्रमेचं महत्त्व आहे. आणि खरोखर म्हणजे परिक्रमा म्हणजे आता ते बरेच ज्यांनी केलंय त्यांनाच त्याचा अनुभव आहे. ज्यांनी आता समजा जायचे ते ज्यांना आता मला इथं आल्यावर बरीच लोक म्हणले की परिक्रमाला जायचे कसं काय नाही. तुमचं फक्त तुमची निश्चय करा. आणि काही पाठीमागा तर तुमच्या वाचून काही राहत नाही. पण कोण म्हणतं नाही मी जर गेल्यावर हे माझं काम राहील, ते काम राहील, हे तुमची कल्पना आहे. तुम्ही पुढं गेल्यानंतर हे काय कुणाचं राहत नाही. लोक म्हणले इंदिरा गांधी गेली म्हणून आता राज्य कसं चालायचं. पण ते सगळं चालू राहतं. कुणी गेल्यापासून कोणाचं काही राहत नाही. तर अशी एक भावना मनात निर्माण करायची, तुमच्या वाचून कोणा वाचून काही राहत नाही. हे सगळं ते करता कराविणारा तो सगळं करून घेतो. त्यामुळं मी हे आणि मीच करणार हा विषय सोडून द्यायचा. निश्चय करायचा, जाण्याचा निश्चय करायचं अगदी. आणि सगळ्यांची गोड आशीर्वाद घेऊन परिक्रमेला जायचं. अगदी मस्त परिक्रमा होती. आणि परिक्रमेला गेल्यानंतर तिथं आता प्रवास 3,500 आहे, कोण म्हणतं 4,500 आहे, 3,000 आहे. पण जे नदी किनारी जातो तर ते काय कोणी मोजत नाही. तर ते जसं आहे तसं ते अंतर बरोबर आहे. ते 3-3.5 पर्यंत बसतं. रोडने गेलं तर जास्त बसतं, किनारे गेलं तर कमी बसतं. पण त्याचा विचार नाही करायचा. ते रस्ता ऑटोमॅटिक काटला जातो. तर ते परिक्रमेचं असं आहे. ते 3,500 म्हणजे लोकांना दिसायला जास्त वाटतं. पण काही नाही, त्या कृपेमध्ये ते
120 110 दिवसात 90 दिवसात परिक्रमा अगदी पूर्ण करणारी माणसं आहेत. 90 दिवसात तर माणसांनी कित्येक लोकांनी परिक्रमा पूर्ण केलेली आहे. पण मी हाच उद्देश धरला होता, पण माझं त्या पायाने मला थोडा त्रास झाला. ठीक आहे, मग परिक्रमा उत्तम झाली. जाण्यासाठी फक्त मन खंबीर करायचं, जायचं. आता त्या कमेंटचं झालं, आता मनाची तयारी. तर खरोखर मनाची तयारी म्हणजे अगदी मनाची तयारी केली तर अगदी ते पूर्णच होतं. पण निम्म अर्ध मन इकडं अर्ध मन तिकडं तसं नाही, तर जाऊच नाही. परिक्रमा आता जाणारी माणसं, मी पण माझं मत स्वतःला मला समजवतं मी अपंग आहे, मी कसं जाऊ, माझं कसं व्हायचं, काय व्हायचं. पण मी काय होईन ते परमेश्वर, फक्त जायचं, चालत राहायचं, जायचं. मला बरेचसे माझ्या सहकार्याने सुद्धा मला विरोध केला होता, नका जाऊ तुम्ही, तुम्हाला सगळंच अडचण आहे, चढण्या उतरण्याचं, बसण्याचं, कपडे धुण्याचं, आंघोळीचं अडचण आहे, तुम्ही नका जाऊ, कोणीतरी जोडीदार न्या. काय पण नाही म्हणलं, काय होईन ते होईन म्हणलं. मी तिथे गेलं तर कळलं, एक पायी नसलेली, 2 हात नसलेली सुद्धा परिक्रमाला लोक आहेत. तर ती कशी करतात. जाऊ द्या, समजा एक वेळ अडचण थोडंफार सहन करायचं. त्याचं माझी नर्मदे महिनी माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली. आणि ह्या वर्षी नियोजनप्रमाणे मी जूनमध्ये पाऊस चालू होतो, मेमध्ये तिथं मेमध्ये चालू होतो, मेच्या 15 तारखेनंतर. पण ह्या वर्षी एप्रिलमध्येच 15 एप्रिल 10 एप्रिलपासून तिथं पाऊस, म्हणजे 1 महिना आधीच पाऊस चालू झाला. तर त्यामुळं फार त्रास झाला. त्यामुळं मग मी 15 दिवस परिक्रमा लवकर उरकली. ट्रेनने प्रवास करून मी नंतर पूर्ण केली, कारण पाऊसच चालू झाला. 1 महिना माझं बजेट होतं जून 30 मेपर्यंत पूर्ण करायचं आणि 4-5 जून 10 जूनपर्यंत घरी यायचं असं होतं पावसाच्या आधी. पण ते पाऊस तिथं एप्रिलमध्येच चालू झाला, त्यामुळं ती परिक्रमा लवकर करावी लागली. तर ठीक आहे, परिक्रमेच्या सगळ्यांनी जावा, खरंच त्या परिक्रमेचा अनुभव घ्यावा. तर असे मोठे मोठे संतांचे सुद्धा तिथं आपले आश्रम आहेत. तर परिक्रमेच्या नदी किनारी जोग महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, गजानन महाराज, असे मोठ्या मोठ्या संतांचे आश्रम आहेत बघा. संपूर्ण आज किती सेवा करतात लोक. तिथे सेवेला सुद्धा कितीतरी महाराष्ट्रातून माणसं जातात आश्रमावर सेवा करण्यासाठी. ज्यांना परिक्रमा करता येत नाही, ती महिना 2 महिने राहून परिक्रमाची सेवा करतात. तर काही जरी कमीत कमी तिथं जाऊन सेवा तरी 10 दिवसाची जरी केली तरी तुम्हाला त्याचं पुण्य लागेल. कमीत कमी ओंकारेश्वरला जाऊन गेलं, तिथं महादांगा परिक्रमा केली 1 दिवसाची, तरी तुमचं पुण्य लागेल. पुढे आश्रमामध्ये 1-2 दिवस सेवा केली, असं सगळं काहीतरी. काय जर पायिक्रमा करता आली तर उत्तमच आहे. तर अवश्य जा, मनाचं मन खंबीर बांधवा. काही अडचण मनात संकोच आणून द्यायचं नाही. पैसे असू नसू, तुमच्याकडे काही यथाशक्ती असेल काय ते घेऊन जा. तुम्हाला तिथं संपूर्ण काय तिथं नर्मदा माय सगळं करून घेते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं गेल्यानंतर एकदा परिक्रमाची सुरुवात केली की तुम्हाला कुठलीच काहीच अडचण येत नाही. त्या अगदी माझा हा अनुभव आहे, काहीच अडचण येत नाही तुम्हाला. तिथं साक्षात म्हणजे परमेश्वरच तुमच्याबरोबर, मैयाच तुमच्याबरोबर आहे, असं म्हणजे तिथं अनुभव आहे माझा. तर मी आता आराम करतोय. आणि जर आता फरक पडला तर आता आमची 19 जूनला पंढरीची वारी आता चालू होणार आहे. तर झालं बरं, देव पांडुरंगाच्या कृपेने बरं, तर निमराज महाराजाच्या कृपेने बरं झालं तर मी वारीला जाईल. नाहीतरी 1 दिवस तरी एकादशीला तरी गाडीने जाण्याचं येईल. पण बघू आता, अजून 15 दिवस बाकी, काय होतं आहे. पांडुरंगाने जर केलं ठीकठाक तर मी जाईल. नाही आलं तर 1 दिवस आपलं गाडीला आपलं वारी, 1 दिवस दर्शन पांडुरंगाचं घेऊन यायचं बस. नर्मदे हार नर्मदे. हे पहा, दुसरी एक गोष्ट असे म्हणजे की मी परिक्रमेला असताना बरीच लोक कमेंटद्वारे मला भरपूर सल्ला वगैरे द्यायची पहा. आणि दुसरी गोष्ट, माझी पण चौकशी वेळोवेळी माझी चौकशी करायची, तुम्हाला पैसे पाहिजे का, तुम्हाला काय पाहिजे का. तर खरं ह्या सर्व मंडळीचे तसे मला ज्यांनी सन्मान केला माझा, कोणी काय केलं, मी अगदी मनपूर्वक त्यांचे धन्यवाद मानतो. तर खरोखरच अशा ह्या त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्याच हिमतीच्या कमेंटद्वारे मी माझी परिक्रमा पूर्ण केली. खरं ही म्हणजे माझ्या जीवाभावाची माणसं आहेत. मला रोज संध्याकाळी सगळ्यांचे फोन यायचे, काहीचे कमेंट यायचे. खरं मी त्यांचे धन्यवाद मानतो. नर्मदे हार.